नमस्कार, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करते। आज या ठिकाणी पांढरे शुभ्र काळे न पडणारे उपवासाचे वर्षभर टिकणारे आपण वेफर्स पाहणार आहोत। ते वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला 3 किलो बटाटे घ्यायचे आहेत आणि ही बटाटे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यावरची माती निघून जाते। आणि नंतर आपल्याला एका खिसणीनं काय करायचं आहे, त्याचं सालपट काढायचं आहे आणि नंतर एक स्टीलची खिसणी घेऊन हे बटाटे आहेत ते साली काढून झाल्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत। आता आपण ह्याचं साल काढूया आणि साल काढल्यानंतर आपल्याला हे बटाटे आहेत ते आपण जसे विकतचे चिप्स असतात ना, तसे आपल्याला गोल गोल ह्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत। आणि एका पाटीमध्ये घेत असताना आपल्याला दुसऱ्या बकेटमध्ये जे पाटीतले चिप्स केले होते ते बकेटमध्ये टाकायचे आहेत, म्हणजे दोनदा पाणी बदलून होईल। त्यानंतर त्याच बकेटमध्ये संध्याकाळी आपल्याला एक तुरटीचा खडा टाकायचा आहे। सकाळी तुम्ही बघू शकता की एवढा फेस आलेला आहे आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि अजून एकदा स्वच्छ पाण्याने चिप्स धुवायचे आहेत। आणि नंतर आपल्याला अशी जाळीतून पाणी जाईल अशा ट्रान्सपरंट स्टीलच्या भांड्यात आपण पाणी नितळण्यासाठी वेफर्स ठेवणार आहोत, म्हणजे ह्याच्यातलं पाणी नितळून जाईल आणि शिजायला पण पटकन हे शिजलं जातील पाण्यामध्ये, आपल्याला जास्त वेळही लागणार नाही। त्याच्यामुळे आता आपण ह्याचं पाणी नितळलं तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला एक कळशीभर पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि हे उकळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठही टाकायचं आहे। आता आपण हे पाणी उकळण्यापूर्वी झाकण ठेवलं होतं आणि उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि अजून उकळू द्यायचं आहे। त्यानंतर आपण जे चिप्स पाणी नितळण्यासाठी ठेवले होते ते या पातेल्यात टाकायचे आहेत आणि उलटण्याने आपल्याला हे वर खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे वर खाली केल्यामुळे काय होतं तर मिठाचं प्रमाण हे सर्वत्र सारखं लागतं, म्हणजे हे जास्त खरट होत नाहीत। त्यानंतर शिजलंय का नाही एकदा बघायचं, जास्त कच्चंही ठेवायचं नाही, जास्त शिजवायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचं आहे। 2 दिवस वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले बटाट्याचे वेफर्स बनवून तयार आहेत। मी तुम्हाला तळून दाखवते। एकदम पांढरे शुभ्र असे वेफर्स वर्षभर टिकणारे आपले बनवून तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।